Hi dear doctors and engineers, welcome in the world of chemistry. This is Chemistry World. Myself देवानंद चव्हाण. तर आज आपल्याला कुठला टॉपिक बघायचा तर केमिकल बॉन्डिंगचा आपलं तिसरं लेक्चर आहे. तर त्याच्यामध्ये काय बघायचं तर एमओटी. एमओटी मीन्स मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, कारण गेले आता तुम्ही बघा प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन काढलो तर 2017, 18, 19, 20 म्हणजे 4 वर्षांपासून फक्त एमओटीवर क्वेश्चन आलाय. केमिकल बॉन्डिंग मध्ये एमओटीवर कंपल्सरी क्वेश्चन आहे बघा. तुम्ही प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन पेपर काढला तर एमओटीवर क्वेश्चन आहे 100%. ठीक आहे. तर ही इम्पॉर्टंट थिअरी आहे. दिस इज प्रपोज्ड बाय हंट्स अँड मुलिकन. ही थिअरी कोण प्रपोज केली तर हंट्स अँड मुलिकन शास्त्रज्ञांनी. कोण? हंट्स अँड मुलिकन शास्त्रज्ञ या दोघांनी ही थिअरी प्रपोज केली. ठीक आहे. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, तर हे पॉईंट एक बघा. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, कुठली एमओटी थिअरीच्या अकॉर्डिंग काय? कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द ओव्हरलॅपिंग ऑफ अटॉमिक ऑर्बिटल्स. जनरली कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होता आपला तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर इथे इलेक्ट्रॉनचं काय आहे काय एमओटी मध्ये तर इलेक्ट्रॉनचा काही संबंध नाही. तर ऑर्बिटल मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहेत sp-df त्याचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनचा काही सुद्धा नाही. ठीक आहे. अकॉर्डिंग टू एमओटी, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द ओव्हरलॅपिंग ऑफ अटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे. अटॉमिक ऑर्बिटल्स और मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. व्हेन टू अटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप और कंबाईन दे फॉर्म टू न्यू मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे नंबर, ठीक आहे, नंबर ऑफ काय, नंबर ऑफ अटॉमिक ऑर्बिटल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे दोन जर अटॉमिक ऑर्बिटल एकमेकांमध्ये ओव्हरलॅपिंग करून जर त्यांनी मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म केले असतील तर ते किती असतील? दोन जर अटॉमिक ऑर्बिटल असतील तर फॉर्म होणारे मॉलिक्युलर ऑर्बिटल किती? त्यांची संख्या सुद्धा 2 असणार, कारण नंबर ऑफ अटॉमिक ऑर्बिटल्स इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. इम्पॉर्टंट थिअरी आहे बघा. याची कन्सेप्ट सुद्धा भारी आहे एकदम. ठीक आहे. नंबर तिसरा पॉईंट काय बघा. वन मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅव्हिंग लोअर एनर्जी कॉल्ड BMO बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड अदर हॅव्हिंग हाय एनर्जी लेवल कॉल्ड ABMO मीन्स अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि BMO मीन्स बॉन्डिंग. ही अँटी बॉन्डिंग आहे आणि ही बॉन्डिंग. ठीक आहे. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. BMO मीन्स बघा लोअर एनर्जी कशात आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅव्हिंग लोअर एनर्जी कॉल्ड BMO. ज्याच्यामध्ये लोअर एनर्जी आहे ते काय? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि ज्याच्यामध्ये हाय एनर्जी आहे, हाय एनर्जी ते काय तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. कारण बॉन्डिंग कशामध्ये होते तर स्टॅबिलिटी. तर स्टेबल इलेक्ट्रॉन ज्याची एकदम लो लेवल एनर्जी आहे, एनर्जी लेवल ज्याची एकदम कमी आहे तर ती स्टेबल असतात. ठीक आहे. आणि अनस्टेबल मध्ये कुठला येणार? अनस्टेबल म्हणण्यापेक्षा हाय एनर्जी लेवल. तर ते अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये कशी हाय एनर्जी लेवल आहे. लो एनर्जी लेवल मध्ये कुठली? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. तुम्हाला ही एक्झाम्पल घेतल्यानंतर कळत खाल्लं. ठीक आहे. हे बघा ही लो एनर्जी लेवल आहे कुठली तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जी आहे ही बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल लोअर एनर्जी. आणि हायर एनर्जी कुठल्याही तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कुठला आहे तर 1s. कशाला दाखवतो आपण? डेल्टा 1s. ठीक आहे. हे काय? डेल्टा 1s बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. आणि हे काय? डेल्टा 1s स्टार डेल्टा स्टार जे आहे ते अँटी बॉन्डिंग साठी स्टार वापरतो, कारण ह्याची हाय एनर्जी लेवल आहे आणि ह्याची लो एनर्जी. मग इलेक्ट्रॉन स्टेबल कुठं असतो तर लो एनर्जी. मिनिमम एनर्जी जिथं असते तिथे इलेक्ट्रॉन स्टेबल असतो. ठीक आहे. जिथं मॅक्झिमम एनर्जी असते तिथे इलेक्ट्रॉन अनस्टेबल असतो. ठीक आहे. तरी बघा एनर्जी लेवल खालून वरी वाढलेले म्हणजे कुठून? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल पासून अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल पर्यंत काय एनर्जी लेवल वाढले, इन्क्रीज झाली, इन्क्रीज ऑफ एनर्जी लेवल. ठीक आहे. त्याच्यामुळे कुठे स्टेबल असतात तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन स्टेबल असतात. ठीक आहे. आता नंबर 4 पॉईंट बघू आपण. ही 3 झाली, नंतर आणखीन. ठीक आहे. आणि 4 नंबरचा पॉईंट बघू आपण. ठीक आहे. तर आपला चौथा पॉईंट कुठला आहे तर एमओटीचा अकॉर्डिंग टू लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अटॉमिक ऑर्बिटल. इम्पॉर्टंट आहे. अकॉर्डिंग टू लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अटॉमिक ऑर्बिटल LCAO. ठीक आहे.
according to linear combination of atomic orbital. Bonding molecules are formed by addition of wave. Bonding molecule कसे फॉर्म होतात? ऍडिशन ऑफ वेव्ह फंक्शन. इलेक्ट्रॉन काय आपला तर वेव्ह आहे, वेव्ह. मग ती बॉन्डिंग मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय ऍडिशन ऑफ वेव्ह फंक्शन. अँटीबॉन्डिंग मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय सबस्ट्रॅक्शन. हे ऍडिशन होऊन काय होतात तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात आणि सबस्ट्रॅक्शन होऊन काय होतं? अँटीबॉन्डिंग मॉलिक्युल्स तयार होतात. ठीक आहे. बॉन्डिंग मॉलिक्युल काय कशामुळे तयार होतात तर ऍडिशन ऑफ वेव्ह फंक्शन. आणि अँटीबॉन्डिंग मॉलिक्युल्स कसे तयार होतात तर सबस्ट्रॅक्शन ऑफ वेव्ह फंक्शन. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल बघायचं. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 1, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे होतात? वेव्ह कशा म्हणतात? साय. ठीक आहे. साय ए प्लस साय बी इज इक्वल टू साय ए प्लस साय बी म्हणजे बघा ऍडिशन ऑफ वेव्ह. ह्या वेव्हची आणि ह्या वेव्हची ऍडिशन झाली. ही किती? ही वेव्ह आणि हिची ऍडिशन होऊन ह्याची प्लस ह्याची ऍडिशन होऊन कुठली वेव्ह तयार झाली? ही आणि ही एक वेव्ह तयार झाली. ह्याची प्लस ह्याची ऍडिशन होऊन ही एक वेव्ह तयार झाली. ही आणि ह्याची आणि हिची ऍडिशन होऊन ही वेव्ह तयार झाली. ठीक आहे. ऍडिशन ऑफ वेव्हज साय ए आणि साय बीचं ऍडिशन होऊन का तयार होते तर साय ए प्लस साय बी फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. आणि ऍडिशन असं होऊन ते तयार होते. हिची ऍडिशन प्लस ह्याची ऍडिशन होऊन ही वेव्ह तयार झाली. ठीक आहे. ही आहे ही वेव्ह कशीच ते ऍडिशन झाली ह्याची आणि ह्याची ऍडिशन होऊन ह्या एक वेव्हची आणि ह्या एक वेव्हची ऍडिशन होऊन ही वेव्ह तयार झाली. ऍडिशन ऑफ वेव्ह. ठीक आहे. ऍडिशन ऑफ वेव्ह तयार होऊन काय होतात? बॉन्डिंग मॉलिक्युल्स तयार होतात. सबस्ट्रॅक्शन ABMO ऍडिशन काय अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसं तयार होतं तर ऍडिशन ऑफ वेव्ह. आणि अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे होतात तर सबस्ट्रॅक्शन साय ए मायनस साय बी. ठीक आहे. साय ए आणि साय बी. कुठलं साय आपला साय ए मधून साय बी गेल्यानंतर बाकीचं जे शिल्लक असेल तर ते काय झालं? अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झालं. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या, इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर आपल्याला कुठला बघायचं तर 5वा पॉईंट बघायचा. 5वा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ठीक आहे. 5 नंबरचा पॉईंट बघा. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅव लेस एनर्जी ड्यू टू अट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये काय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये काय अट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन असतं. त्यामुळं काय तर त्याची एनर्जी कशी आहे? लेस एनर्जी ड्यू टू अट्रॅक्शन. ठीक आहे. आणि अँटीबॉन्डिंग नंबर 6चा पॉईंट बघा. अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅव हाय एनर्जी ड्यू टू रिपल्शन. तर इलेक्ट्रॉन काय असतं? रिपल्शन असतं. त्याच्यामुळे त्याची एनर्जी लेवल कशी हाय आणि ते स्टेबल असतं. ठीक आहे. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये कसं स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळे त्याची काय एनर्जी कमी आहे. एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. ठीक आहे. स्टॅबिलिटी इथे एनर्जी जर लेस असेल तर स्टॅबिलिटी कशी आहे? मोर स्टॅबिलिटी. आणि इथे काय? रिपल्शन मुळे हाय एनर्जी ड्यू टू. इथे जरी एनर्जी जास्त आहे म्हणजे कशी आहे? स्टॅबिलिटी कमी आहे. ठीक आहे. ड्यू टू रिपल्शन. अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ह्या हाय एनर्जी ड्यू टू रिपल्शन. इलेक्ट्रॉन कसं आहे? रिपल्शन आहे. त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी कशी आहे? कमी आहे. तर स्टॅबिलिटी कमी म्हणजे हाय एनर्जी कशी आहे? जास्त आहे. ठीक आहे. हाय एनर्जी लेवल. द एनर्जी ऑफ अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज ऑलवेज ग्रेटर दॅन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ऑलवेज ही शब्द लक्षात ठेवायचा. पण ह्याच्यावरच एक्झाम मध्ये क्वेश्चन जास्त येऊ शकतात एका शब्दावर. ठीक आहे. द एनर्जी ऑफ अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज ऑलवेज ग्रेटर दॅन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. कारण त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे त्याच्यामुळे त्याची एनर्जी कशी ऑलवेज कमीच राहणार आणि ह्याची स्टॅबिलिटी कमी आहे. अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची स्टॅबिलिटी कमी आहे त्याच्यामुळे त्याची एनर्जी ऑलवेज ग्रेटर राहणार. आणि बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी ऑलवेज कमी आहे. स्टॅबिलिटी ऑलवेज कमी आहे म्हणून एनर्जी स्टॅबिलिटी ऑलवेज जास्त आहे म्हणून एनर्जी कमी. आणि इकडे काय? एनर्जी जास्त आहे म्हणून स्टॅबिलिटी कमी. ठीक आहे. द अटॉमिक ऑर्बिटल्स हॅव सेम ऑर नियरली सेम एनर्जी देन अंडरगो मिक्सिंग. म्हणजे ऑर्बिटल कुठले मिक्स होतात? आता आपल्याला एक्झाम्पल घ्या. C6 घ्या. कसं झालं? C6 झालं. ठीक आहे. इज इक्वल टू C6. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? 1s2 2s2 2p2.
ठीक आहे, असं आहे ना. 1s 2s इलेक्ट्रॉन कसं भरतो आपण 1s कडून. 1s कम्प्लीट झाला, 2s सुद्धा कम्प्लीट झाला. 2p मध्ये किती 2 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, ही कुठली झाली ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट ठीक आहे. नंतर ही कुठली आपल्याला याच्यानंतर एक्साइटेड स्टेट मध्ये कुठं जाणार, ह्या एस मधला इलेक्ट्रॉन आहे या पी मध्ये जाणार. ठीक आहे, 1 2 3 ठीक आहे. ही कुठली झाली एक्साइटेड स्टेट. ह्याला जर ग्राउंड स्टेटला जर थोडी एनर्जी दिली तर इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये जाणार. ठीक आहे, नंतर 3 ला कुठली ती आपली हायब्रिडायझेशन स्टेट. 1s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन कम्प्लीट आहे. ठीक आहे, ही आणि ही एकत्र येणार हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये काय होणार sp. ही s चा 1 आणि p चे 3 म्हणजे sp3. 1 2 3 4 हे कुठले आपले हायब्रिडायझेशन स्टेट. त्याचं काम लिहा, द अटॉमिक ऑर्बिटल्स हॅव सेम ऑर नियरली सेम एनर्जी अंडरगो मिक्सिंग. मिक्स कसले होतात तर एकाच ॲटमचे इलेक्ट्रॉन किंवा एकाच ॲटमचे ऑर्बिटल जे आहेत sp_d त्याच्यामध्ये नियरली सेम एनर्जी ज्यांच्यामध्ये तर ते मिक्सिंग ऑफ ऑर्बिटल होते. देन ही फॉर्म होते sp3. 4 इलेक्ट्रॉन त्याच्यामुळे 4sp3. ठीक आहे, कॅमेरामध्ये व्यवस्थित तर येत आहे ना. एक मिनिट, हां हायब्रिडायझेशन स्टेट. ठीक आहे, नंतर त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं जेवण नंतर बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर सुद्धा इम्पॉर्टंट आहे टॉपिक. एमओटी मधलाच आहे बॉन्ड ऑर्डर, काही बाहेरला नाही. तुम्हाला समजलं असेल इम्पॉर्टंट पॉईंट आहेत किती, अगोदरचे 4 आणि 4 8 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे ते लक्षात घ्या. आपल्याला आता बॉन्ड ऑर्डर टॉपिक बघायचे. एमओटी मधलाच बॉन्ड ऑर्डर हा टॉपिक आहे. तुम्हाला जर अगोदरचे जर केमिकल बॉन्डिंगचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. कारण ते या टॉपिक मधून डायरेक्ट क्वेश्चन डायरेक्टली त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ठीक आहे, तर आता बॉन्ड ऑर्डर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर बॉन्ड ऑर्डरची आपण डेफिनेशन बघू. ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर हेडिंग आहे बॉन्ड ऑर्डर सुद्धा बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे, ह्याची डेफिनेशन बघू, नंतर आपण हे पॉईंट सुद्धा बघू. ठीक आहे, डेफिनेशन काय तर 1/2 दी और हाफ ऑफ दी और 1/2 दी. ठीक है, डिफरेंस बिटवीन the number of electrons present in the bonding म्हणजे काय NB. ठीक आहे, डिनोटेड कशा करतात बॉन्डिंग NB ने, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स NB. Difference between the number of electrons present in the bonding and the antibonding orbitals. And the antibonding electron कशाने डिनोट करतात तर Ne. antibonding Ne आणि bonding NB ने. ठीक आहे, हे डिनोट करतात. 1/2 the difference between the number of electrons present in the bonding and the antibonding ऑर्बिटल्स. ठीक आहे, ऑर्बिटल्स मध्ये बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत आणि अँटी बॉन्डिंग किती प्रेझेंट आहेत त्याचा फॉर्म्युला तयार होतो. ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू ही या डेफिनेशन मधूनच फॉर्म्युला बघा, NB मायनस Ne अपॉन 2. हाफ 1/2 दी म्हणजे और 1/2 दी डिफरन्स बिटवीन बॉन्डिंग अँड अँटी बॉन्डिंग. ठीक आहे, फॉर्म्युला असा तयार होतो, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू NB मायनस Ne अपॉन 2. ठीक आहे, NB मीन्स
तिकडे घेऊ आपण. ठीक आहे. स्टार Nb मीन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन Na मीन्स अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. चा फॉर्म्युला काय झाला बॉन्ड ऑर्डरचा? हाफ ऑफ द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द बॉन्डिंग ऑर्बिटल अँड द अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. म्हणजे बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्याच्या मायनस अँटी बॉन्डिंग, त्याचा हाफ काय येणार तर बॉन्ड ऑर्डर येणार. ठीक आहे. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू Nb मायनस Na अपॉन 2. Nb मीन्स काय तर अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, सॉरी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि Na मीन्स अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मधून अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस केले आणि अपॉन 2 त्याला जर 2 ने डिनोट केलं, ठीक आहे, डिवाइड जर 2 ने केलं, Nb मायनस Na च्या व्हॅल्यूला जर 2 ने डिवाइड केलं तर त्याची काय येते बॉन्ड ऑर्डर येते. ठीक आहे. हा फॉर्म्युला बॉन्ड ऑर्डर काढायचा. तरी तुम्हाला एका टेबल मध्ये बॉन्ड ऑर्डर देतो सगळे इम्पॉर्टंट. तुम्ही जर ते लक्षात ठेवलं नाही बाकी काहीच गरज नाही. आपल्याला टेबल वाईज शिकायचं, आपला पॅटर्नच आहे. महत्वाच्या गोष्टी आपल्याला काय बॉन्ड ऑर्डर ऑफ सिंगल बॉन्डची किती आहे? सिंगल बॉन्डची बॉन्ड ऑर्डर किती आहे? 1 आहे. डबल बॉन्डची 2 आहे. ठीक आहे. ट्रिपल बॉन्डची काय? ट्रिपल बॉन्डची तर 3 आहे. बॉन्ड ऑर्डर ऑफ सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्डची बॉन्ड ऑर्डर किती आहे? ट्रिपल बॉन्डची बॉन्ड ऑर्डर 3 आहे. ठीक आहे. इट मीन्स बॉन्ड ऑर्डर ऑफ सिंगल बॉन्डची 1, डबल बॉन्डची 2 आणि ट्रिपल बॉन्डची 3 आहे. बॉन्ड ऑर्डर ऑफ सिंगल बॉन्डची किती आहे तर 1 आहे, डबल बॉन्डची 2 आणि ट्रिपल बॉन्डची 3. बॉन्ड ऑर्डर ऑफ सिंगल बॉन्ड इज इक्वल टू 1, डबल बॉन्ड इज इक्वल टू 2, ट्रिपल बॉन्ड इज इक्वल टू 3. ठीक आहे. नंबर तिसरा पॉईंट बघा. ठीक आहे. तिसरा पॉईंटचं काय तर बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आर मोर स्टेबल दॅन अँटी बॉन्डिंग. आपण पाठीमागे लास्ट बघितलं MOT मध्ये. ठीक आहे. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आर मोर स्टेबल दॅन अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. Nb मध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत मोर स्टेबल आहेत दॅन Na मीन्स अँटी बॉन्डिंग आणि Nb मीन्स बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. Nb मध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत तर मोर स्टेबल आहे दॅन अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी एक ही आहे ती आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. पॉसिबिलिटी किती आहेत तर 3 आहेत. Nb ग्रेटर दॅन Na. कसं असेल स्टेबल मॉलिक्युल असेल, स्टेबल मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय? Nb इज इक्वल टू Na. का असेल अनस्टेबल, कारण इक्वल जरी असलं तरी अनस्टेबल आहे बघा. ठीक आहे. Nb चे इलेक्ट्रॉन्स आणि Na चे जरी इलेक्ट्रॉन्स इक्वल जरी असले तरी काय तर ते अनस्टेबल आहे. फक्त एकच स्टेबिलिटी आहे. स्टेबिलिटी कुठली आहे तर Nb ग्रेटर दॅन Na. म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आर मोर स्टेबल दॅन अँटी बॉन्डिंग. जर ग्रेटर मध्ये जर असले तर स्टेबल आहे आणि इक्वल मध्ये जरी असले तर अनस्टेबल आहे. आणि तिसरी एक पॉसिबिलिटी आहे ती कुठली तर Nb लेस दॅन Na. इक्वल जरी असलं तर काय, इक्वल जरी असलं तर आपलं Nb ग्रेटर दॅन Na जर असेल तर मॉलिक्युल कसा आहे स्टेबल, आणि इक्वल मध्ये जर असेल Nb इज इक्वल टू Na तर कसा आहे अनस्टेबल, आणि Nb इज लेस दॅन Na तर कसा असेल अनस्टेबलच. ठीक आहे. पॉसिबिलिटी किती आहे तर 3 पॉसिबिलिटी आहे त्याच्यात. 1 2 3. Nb जर ग्रेटर दॅन असलं Na पेक्षा तर स्टेबल मॉलिक्युल आहे, आणि Nb इज इक्वल टू Na जर असेल तर म्हणजे अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इज इक्वल टू अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जरी असेल तर काय अनस्टेबल मॉलिक्युल आहे. आणि बॉन्डिंग इलेक्ट्रॉनची संख्या जर अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेक्षा कमी असेल तर तो सुद्धा कसा आहे अनस्टेबल. ठीक आहे. आपल्याला 2 इकडे बघितले आपण, आता तिसरा आणि चौथा इकडे बघू. ठीक आहे. नंबर 3 झालेला आहे. आता 4 घेऊ. फोर्सचं म्हणणं काय तर बॉन्ड एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. महत्वाचा आहे स्टार मारायला.
बॉन्ड एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे. बॉन्ड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. आता बॉन्ड ऑर्डर साठी आपण काय बघितलं बघा, सिंगल बॉन्डची किती आहे बॉन्ड ऑर्डर तर 1 आहे, डबल बॉन्डची किती आहे 2 आहे, ट्रिपल बॉन्डची किती आहे 3. तर कशामुळे, तर बॉन्ड आपल्याला बघा आता ट्रिपल बॉन्ड तोडायला जास्त एनर्जी लागेल का डबल बॉन्डला, ह्याला जास्त लागेल ह्याला जास्त लागेल. सिंगल बॉन्ड पेक्षा बॉन्ड ब्रेक करायला, डबल बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी द्यावं लागेल. डबल बॉन्ड ब्रेक करण्यापेक्षा ट्रिपल बॉन्ड ब्रेक करायला त्यापेक्षा जास्त एनर्जी द्यावं लागेल. ठीक आहे. म्हणून त्याच्यामुळे बॉन्ड ऑर्डर जितका बॉन्ड आता डबल बॉन्ड असेल तर त्याची बॉन्ड ऑर्डर सिंगल बॉन्ड पेक्षा जास्त असणार. ठीक आहे. बॉन्ड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. आता बॉन्ड ब्रेक आता सगळ्या बॉन्ड ब्रेक करायला किती एनर्जी लागते, ट्रिपल बॉन्डला जास्त लागते कम्पेअर टू डबल बॉन्ड, आणि कम्पेअर टू सिंगल बॉन्ड डबल बॉन्डला एनर्जी जास्त लागते. ठीक आहे. म्हणजे जेवढे नंबर ऑफ बॉन्ड इज, आपण जरी असं म्हणलं नंबर ऑफ बॉन्ड इज इक्वल टू बॉन्ड ऑर्डर, म्हणजे डबल बॉन्ड जर असतील तर त्याची सिंगल बॉन्ड पेक्षा जास्त असेल, आणि ट्रिपल बॉन्ड जर असेल तर डबल बॉन्ड पेक्षा त्याची बॉन्ड ऑर्डर कशी असेल जास्त असेल. ठीक आहे. आता 5वा पॉईंट बघा. 5 नंबरचा पॉईंट काय आहे तर बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर स्टार करा दोन्हीला आपण. ठीक आहे. बॉन्ड लेंथ डायरेक्ट, आता बघा बॉन्ड लेंथ म्हणजे काय, सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ कशी असते जास्त असते कम्पेअर टू डबल बॉन्ड, कम्पेअर टू ट्रिपल बॉन्ड डबल लेंथ जास्त असते. डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ किती असते जास्त असते कम्पेअर टू ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. बॉन्ड ऑर्डरचा असं येणार, बॉन्ड लेंथचा ही आहे, बॉन्ड एनर्जीचा असा आहे. ठीक आहे. कारण ट्रिपल बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते कम्पेअर टू डबल बॉन्ड, आणि डबल बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी जास्त लागेल कम्पेअर टू सिंगल बॉन्ड. तर बॉन्ड लेंथ कशी असेल सिंगल बॉन्डची जास्त असेल. सिंगल बॉन्ड म्हणजे असं थोडं बॉन्ड लेंथ जास्त असेल त्याची, कार्बन कार्बन. ठीक आहे. त्याची बॉन्ड लेंथ जास्त असेल कम्पेअर टू कार्बन डबल बॉन्ड कार्बन, आणि ह्याची कम्पेअर टू कार्बन डबल ट्रिपल बॉन्ड कार्बन. ठीक आहे. असं असेल बॉन्ड लेंथ. आणि एनर्जी ह्याच्या कसं असेल वाईस वर्सा असेल. बॉन्ड लेंथ जर असं, आता ह्या दुनियेनं आपण का पॉईंट काढू शकतो तर बॉन्ड लेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी. म्हणजे बॉन्ड लेंथ ज्याची जास्त आहे त्याला बॉन्ड एनर्जी कशी लागेल कमी लागेल. ठीक आहे. सिंगल बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला बॉन्ड एनर्जी कमी लागेल, आणि डबल बॉन्ड ब्रेक करायला त्याच्यापेक्षा थोडी जास्त, म्हणजे असं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये जाईल. ठीक आहे. तर बॉन्ड ऑर्डरचे आपण 5 पॉईंट बघितले. 1/2 ऑफ द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन बॉन्डिंग ऑर्बिटल्स अँड द अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल्स. ठीक आहे. बॉन्डिंग स्क्रीनशॉट घ्या, इम्पॉर्टंट आहे बॉन्ड ऑर्डर सुद्धा. ठीक आहे. तर बॉन्ड ऑर्डर नंतर आपल्याला काय बघायचं आहे तर एक तुम्हाला टेबल देतो. टेबल इम्पॉर्टंट, लक्षात ठेवला ना तर तुम्हाला खूप फायदा होईल, कारण बाकीचं काहीच बघायची गरज नाही, कारण आता प्रत्येक क्वेश्चन त्या टेबलवर आपण सोडवू शकतो. ठीक आहे. ते हिंट आहेत त्या टेबलमध्ये, नंतर ट्रिक आहे, त्या टेबलच्या ट्रिक आणि हिंट जर पाठ केलं तुम्ही तर तुम्हाला कुठलाच क्वेश्चन असा त्या टेबलच्या हिंट आणि ट्रिक जर तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्हाला कुठलाच क्वेश्चन राहणार नाही की ती बॉन्ड ऑर्डर किंवा MOT मधला सुटणार नाही. सगळे इम्पॉर्टंट सगळे क्वेश्चन त्या टेबल मधूनच सुटू शकतील. ठीक आहे. तर आपल्याला आपण टेबल बघू, ही MOT आणि बॉन्ड ऑर्डरचे एवढे पॉईंट बी लक्षात राहू द्या, याच्या नोट्स बनवा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर केमिकल बॉन्डिंगचे अगोदरचे जर लेक्चर बघायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन बघू शकता. ठीक आहे. ही बघू. आता नंतर टेबल बघू. तो टेबल खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तर हा आपला टेबल आहे. ठीक आहे. तर टेबल मध्ये काय बघा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात काय बॉन्ड ऑर्डर, तिसऱ्या ह्याच्यात काय मॅग्नेटिक नेचर. ठीक आहे. तर बघा इलेक्ट्रॉन किती, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे तिथं तर 8 इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे तर 8 इलेक्ट्रॉन, 9 इलेक्ट्रॉन, 10 11 असं 20 इलेक्ट्रॉन पर्यंत आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. तर 20 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉनची किती बॉन्ड ऑर्डर 0 आहे, 9 ची किती 0.5. हे आपल्याला कसं काढायचं तर आपण फक्त एकाची लक्षात ठेवायचे, ज्याचे 14 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे तर 3 आहे. तिथे बॉन्ड ऑर्डर आहे. मग ह्या 14 पासून खाली जाताना बी आपण काय करायचं 0.5 न कमी करायचं, म्हणजे 3 मधून 0.5 गेलं 2.5, त्याच्यातून मायनस करून
2.0 1.5 असं 0.5 न कमी करायचं कुठपर्यंत 8 इलेक्ट्रॉन पर्यंत. जिथपर्यंत 0 येणार नाही तिथपर्यंत 2.5 न कमी करायचं. आणि 14 पासून 20 पर्यंत असं वर सुद्धा येताना इलेक्ट्रॉन इन्क्रीज सुद्धा होताना आपण काय करायचं 0.5 न त्याची बॉन्ड ऑर्डर कमी करायचं. 3 2.5 2.0 1.5 1.0 0.5 0.0. ठीक आहे. तर काय आपली ट्रिक तर 14 इलेक्ट्रॉन पासून कमी 8 इलेक्ट्रॉन पर्यंत असताना सुद्धा 0.5 न बॉन्ड ऑर्डर कमी करायची. आणि 14 इलेक्ट्रॉन त्या मॉलिक्युल अथवा ऍटम पासून आपण वर येताना 20 मॉलिक्युल अथवा ऍटम पर्यंत येत असताना, ठीक आहे, 20 इलेक्ट्रॉन असणाऱ्या ऍटम अथवा मॉलिक्युल पासून येत असताना आपण काय करायचं 0.5 न सुद्धा ते सुद्धा कमी करत यायचं. त्याच्यामध्ये 1 2 3 एक्सेप्शन आहेत. 3.5 कधी कधी काय ते तर 13 इलेक्ट्रॉन असलेल्या मॉलिक्युलची, ऍटमची नाही बरं, 13 इलेक्ट्रॉन असलेल्या ऍटमची बॉन्ड ऑर्डर किती आहे तर 2.5 आहे. 13 इलेक्ट्रॉन असणाऱ्या मॉलिक्युल आणि इलेक्ट्रॉन मध्ये फरक आहे. सॉरी, ऍटम आणि मॉलिक्युल मध्ये फरक आहे. 13 इलेक्ट्रॉन असणाऱ्या मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर किती आहे तर 3.5. एक्सेप्शनल आहे बरं ती. एक्सेप्शनल केस किती 3 केस आहेत एक्सेप्शनल. ठीक आहे. आता बघा, आता ह्याच्यासाठी 2-3 नोट देतो तुम्हाला. 3 नोट आहेत, एकदम इम्पॉर्टंट नोट आहे. नोट जरी पाठ केलं तुम्ही तर टेबलची सुद्धा आवश्यकता नाही तुम्हाला. त्या नोटवर 3 नोट इम्पॉर्टंट 3 नोट देतो. त्या 3 नोटवर तुम्हाला एमओटी प्लस बॉन्ड ऑर्डरचा क्वेश्चन, कुठला क्वेश्चन, कारण आपल्याला 3-4 क्वेश्चन घ्यायचे फायनली. पूर्ण बॉन्ड ऑर्डर शिकवणं झालं का आपण 3-4 क्वेश्चन घेऊ, म्हणजे तुम्हाला समजून जाईल किती इम्पॉर्टंट आहे ते नोट. ते जे नोट देणार आहे मी ते नोट्स इतक्या इम्पॉर्टंट आहेत, 3च आहेत. तर 3 जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं बॉन्ड ऑर्डर आणि एमओटी कम्प्लिटली क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. इथं कसं आहे बघा, ह्याच्यासाठी एक नोट काय तर, ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर जर पॉइंट मध्ये आहे, बॉन्ड ऑर्डर जर पॉइंट मध्ये, पॉइंट कुठले 0.5 पॉइंट म्हणजे पॉइंट मध्ये असेल, पॉइंट मध्ये असेल तर मॅग्नेटिक नेचर कसं आहे त्याचं पॅरामॅग्नेटिक आहे. बॉन्ड ऑर्डर जर पॉइंट मध्ये असेल तर त्याचं मॅग्नेटिक नेचर कसं आहे पॅरामॅग्नेटिक. आणि बॉन्ड ऑर्डर जर पॉइंट मध्ये नसेल तर कसं आहे त्याचं मॅग्नेटिक नेचर कसं एक्झिस्ट करत नाही. त्याचं मॅग्नेटिक नेचर कसं आहे, ह्याची जिथं केलेलं आहे आपण, त्याचं मॅग्नेटिक नेचर कसं आहे तर डायमॅग्नेटिक आहे. ठीक आहे. डायमॅग्नेटिक मध्ये 2 एक्सेप्शन आहेत. कुठलं तर 10 इलेक्ट्रॉन आणि 16 इलेक्ट्रॉन साठी एक्सेप्शन आहे. कारण ती एक्सेप्शन आहेत. 10 इलेक्ट्रॉन म्हणजे काय येणार B2 चे किती इकडे B2 चा किती, B चा अटॉमिक नंबर किती आहे 5. B2 मीन्स 2 बोरॉनचे इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर 2 बोरॉन ॲटमचे टोटल इलेक्ट्रॉन किती 10 इलेक्ट्रॉन. आणि ऑक्सिजनचे किती 8 2 16 म्हणजे O2 आणि B2 काय तर एक्सेप्शन आहे. त्याचं मॅग्नेटिक नेचर कसं आहे पॅरामॅग्नेटिक कसं आहे, डायमॅग्नेटिक नाही. ठीक आहे. ही एक एक्सेप्शन आहे. आणि जिथे ज्याची बॉन्ड ऑर्डर 0.0 आहे त्याचं काय डज नॉट एक्झिस्ट आहे. त्याचे काय तर मॅग्नेटिक नेचर डज नॉट एक्झिस्ट बिकॉज स्पेस अवेलेबल नाही तिथं. मॅग्नेटिक नेचर जी बघण्यासाठी आपल्याला स्पेस लागणार आहे ती अवेलेबल नसते. ज्याची बॉन्ड ऑर्डर 0.0 आहे त्याची बॉन्ड ऑर्डर 0.0 कुणाचे तर 8 इलेक्ट्रॉन ज्याचे आहेत तर त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे तर Be2. ठीक आहे. ह्याच्यासाठी एक्झाम्पल काय, बेरिलियमचे 2 आयटम जर घेतलं तर मॅग्नेटिक नेचर काय, त्याची बॉन्ड ऑर्डर 0.0 झाली तर त्याचं मॅग्नेटिक नेचर काय तर डज नॉट एक्झिस्ट बिकॉज स्पेस इज नॉट अवेलेबल. ठीक आहे. स्पेस अवेलेबल नाही त्याच्यामध्ये. आणि 0.5 ची सुद्धा ह्याची सुद्धा डज नॉट, ह्याची एक्झिस्ट आहे पण कसे अनस्टेबल आहे. ठीक आहे. पॅरामॅग्नेटिक काय बरं स्टेबल आहे का नाही तर एक्झिस्ट होते त्याची जे मॅग्नेटिक नेचर आहे ते एक्झिस्ट आहे म्हणजे अस्तित्वात आहे, पण ती कसं अनस्टेबल आहे, एकदम अनस्टेबल, कारण तिची बॉन्ड ऑर्डर किती आहे 0.5. ठीक आहे. आणि ही एक्सेप्शन काय तर ते आपण नोट मध्ये बघू. ती एक्सेप्शन खूप महत्वाची आहे. ठीक आहे. आपण आता तुम्ही 2-3 नोट घ्या लिहून, ह्याच्या आधी अगोदरच्या टेबलचं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात येईल किती नोट किती इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. 3 नोट आहेत त्याच्यासाठी, तर 3ला 3 आपण नोट बघू सिरियल नंबर प्रमाणे. स्क्रीनशॉट घ्या. हे इम्पॉर्टंट टेबल आहे बघा. ठीक आहे. एक्सेप्शन कुठं आलं, कशामुळे आलं, नंतर आपल्याला 3 नोट इतक्या इम्पॉर्टंट आहेत, इतक्या इम्पॉर्टंट कारण तुम्ही या मोठ्या आणि बॉन्ड ऑर्डर मध्ये फक्त त्या 3 नोट जरी तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही ती 3 नोट बघितलं तर तुम्हाला काहीच बघायची गरज नाही. मग बॉन्ड ऑर्डर काय, कारण डेफिनेशन तर नीट मध्ये 0.00001% आहेत. ती डेफिनेशन विचारा, डायरेक्ट डेफिनेशन बॉन्ड ऑर्डरची एमओटीची काही गरज नाही डेफिनेशनची, काही कोणी विचारत नाही डेफिनेशन.
ठीक आहे. फक्त तुम्ही ती 3 नोट जर इम्पॉर्टंट नोट, ते नोट कुठे लिहायचे तर जेवढे मी जितक्या नोट दिल्या ह्या लेक्चर मध्ये जेवढ्या बी नोट लिहा म्हणून सांगत ते मार्जिनच्या वर लिहायचं. आता ही 3-4 नोट असल्यामुळे तुम्ही खाली लिहू शकता, कारण ह्याला मार्जिनच्या वर जागा सुद्धा पुरणार नाही. ठीक आहे. पण इम्पॉर्टंट 5 स्टार द्या त्याला, 3 स्टार देण्यापेक्षा काय तर 5 स्टार द्या, म्हणजे एवढ्या इम्पॉर्टंट नोट आहे ते. ठीक आहे. नोट देतो. नोट नंबर 1 घ्या. म्हणचं काम नाही तर जर बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये असेल, ठीक आहे, पॉइंट मध्ये असेल तर मॅग्नेटिक नेचर हे, जर बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये असेल तर मॅग्नेटिक नेचर कसं आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे. पॅरामॅग्नेटिक असते. पॅरामॅग्नेटिक. एक्झाम्पल काय त्याचं तर 1.5 2.5, ठीक आहे, अथवा 0.5. नंबर दुसरी नोट काय, जर बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये नसेल तर मॅग्नेटिक नेचर कसं असतं, नसेल तर मॅग्नेटिक नेचर हे डायामॅग्नेटिक असतं. ठीक आहे. नोट मध्ये एक्सेप्शन आहे, तुम्ही लक्षात ठेवा, डायामॅग्नेटिक असतं. एक्झाम्पल काय, पॉइंट मध्ये नसेल म्हणजे 1.0 2.0 3.0. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक्सेप्शन कुठला आहे, एक्सेप्शन आपण रेड मार्क करू त्याला. ठीक आहे. जर बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये नसेल तर मॅग्नेटिक नेचर कसं आहे, डायमॅग्नेटिक असतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक्सेप्शन बघा, नोट मध्ये सुद्धा एक्सेप्शन लक्षात ठेवायचे, कारण त्या जे आपण टेबल मध्ये एक्सेप्शन बघितले, नोट म्हणजे हा पूर्ण टेबल म्हणजे पूर्ण नोट आहे. आता टेबल मध्ये एक्सेप्शन म्हणजे नोट मध्ये सुद्धा एक्सेप्शन असणार. ठीक आहे. एक्सेप्शन काय तर 10 इलेक्ट्रॉन अँड 16 इलेक्ट्रॉन, 10 इलेक्ट्रॉन अँड 16 इलेक्ट्रॉन यांची बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये नसूनही म्हणजे किती आहे त्यांची, तर 10 ची किती त्या बघा, 12 ची 2 पॉइंट म्हणजे 1.0 अँड 16 ची ना 2.0 रिस्पेक्टिव्हली म्हणजे 10 ची बॉन्ड ऑर्डर 1 आणि 16 ची बॉन्ड ऑर्डर 2.0 मीन्स त्याच्यासाठी काय ना रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. यांची बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये नसूनही कंसात घेऊ. ठीक आहे. पॉइंट मध्ये नसूनही त्यांचे मॅग्नेटिक नेचर कसं आहे, पॅरामॅग्नेटिक, बिकॉज ते एक्सेप्शन आहे, नेचर हे पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे. तिसरी नोट, मला समजावून सांगतो आणखी नंतर. त्याचे एक्झाम्पल काय, पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे. ह्याचे एक्झाम्पल काय, B2 आणि O2. ह्याची किती टोटल इलेक्ट्रॉन किती, 10 इलेक्ट्रॉन, किती 16 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ऑक्सिजनच्या 2 ॲटम म्हणजे एक ॲटमचे 8 इलेक्ट्रॉन, दोघांची मिळून किती झाले 16. बोरॉनचे किती 5 आहे, एक ॲटमचे 5 इलेक्ट्रॉन, तर 2 ॲटमचे किती झाले 10 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर रिस्पेक्टिव्हली यांचे मॅग्नेटिक नेचर हे पॅरामॅग्नेटिक असते. तिसरी नोट काय तर 13 इलेक्ट्रॉनचा ॲटम असेल तर 13 इलेक्ट्रॉनचा ॲटम असेल तर बॉन्ड ऑर्डर वरलं कसं आहे, मॅग्नेटिक नेचर साठी नोट आहे 2. आणि तिसरी काय, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू
2.5 असते. टेबलमध्ये बघितलं बघा आपण. तर 13 इलेक्ट्रॉन असण्याचे बॉन्ड ऑर्डर किती? 2 प्रमाणात दिलेले. 2 कुठले कुठले? तर 2.5 आणि 3.5. ठीक आहे. ठीक आहे. की 13 इलेक्ट्रॉनचा ऍटम असेल तर बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 2.5. ऍटम असेल तर त्या टेबलमध्ये एक आपण बॉन्ड ऑर्डर साठी एक्सेप्शन होतं बघा. 13 इलेक्ट्रॉन साठी किती? 2.5 आणि 3.5 हे 2 बॉन्ड ऑर्डर आहेत. तर ती 2.5 बॉन्ड ऑर्डर कुणासाठी आहे? तर ऍटम जर असेल, 13 इलेक्ट्रॉनचा ऍटम जर असेल, 13 इलेक्ट्रॉनचा ऍटम कुठला घ्या आपला, तर 13 इलेक्ट्रॉनचा ऍटम असेल तर त्याची किती बॉन्ड ऑर्डर? 2.5 असेल. ठीक आहे. आणि 13 इलेक्ट्रॉनचा जर मॉलिक्यूल असेल त्याच्यासाठी वेगळे. ठीक आहे. 3 मध्ये ही एक झाली, येत आहे बी. 13 इलेक्ट्रॉनचा मॉलिक्यूल असेल आणि ठीक आहे, 13 इलेक्ट्रॉनचा मॉलिक्यूल असेल आणि मॉलिक्यूल असेल 13 इलेक्ट्रॉनचा मॉलिक्यूल असेल आणि सेंट्रल ॲटम सोबत येणाऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 7 च्या पुढे येत असेल 7 च्या पुढे येत असेल तर 13 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती असते? इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 3.5 असते. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाची नोट आहे, खूप महत्वाची. रेड मार्क. 13 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर कधी 3.5 कधी असते? तर 13 इलेक्ट्रॉनचा मॉलिक्यूल असेल आणि सेंट्रल ॲटम सोबत येणाऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 7 च्या पुढे येत असेल तर 13 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती असते? 3.5. एक्झाम्पल कुठले घेऊ आपण? CO प्लस घेऊ. त्याचे टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? कार्बनचे किती इलेक्ट्रॉन? 6. ऑक्सिजनचे 8. 8 मधून एक गेलं, 6 आणि 6 12. 6 प्लस 8 असतात, पण एक प्लस आहे म्हणून त्याच्यातून एक इलेक्ट्रॉन मायनस झाला. ठीक आहे. एक निघून गेला म्हणून तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. 7 इज इक्वल टू 13 इलेक्ट्रॉन. त्याची बॉन्ड ऑर्डर किती येणार? 3.5. का बरं बघा. एक्झाम्पल नंबर 1 CO प्लस. ठीक आहे. CO प्लस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? 13 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर 3.5. कारण आता सेंट्रल ॲटम कुठला धरायचा? सेंट्रल ॲटम कार्बन झाला आपला, कारण ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. सेंट्रल ॲटम कुठला झाला? कारण ऑक्सिजन त्याच्या बाजूचा ॲटम झाला. सेंट्रल ॲटम सोबत येणाऱ्या एलिमेंट, सेंट्रल ॲटमचा एलिमेंट आहे. एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 7 च्या पुढे येत असेल. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती? 8. म्हणजे 7 च्या पुढे येतो. ठीक आहे. 7 च्या पुढे येत असेल तर 13 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती असते? इज इक्वल टू 3.5. ठीक आहे. कोबाल्ट कसा? CO. ठीक आहे. याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, याचा 8 आहे. म्हणजे सेंट्रल ॲटम सोबत येणाऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर जर 7 च्या पुढे येत असेल, ठीक आहे, 7 च्या पुढे किती? 8. ॲटॉमिक नंबर किती? 8 आहे. 7 च्या पुढे आला ॲटॉमिक नंबर येत असेल तर 13 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती असते? 3.5. आणि मॉलिक्यूल असला पाहिजे तो. ॲटमची बॉन्ड ऑर्डर किती? 2.5 येणार. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला समजेल. ह्याच्यामध्ये CN घ्या. CN 7. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 इज इक्वल टू कार्बनचे 6 इलेक्ट्रॉन आणि नायट्रोजनचे 7 इज इक्वल टू किती झाले? 13 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ह्याची बॉन्ड ऑर्डर किती यायला पाहिजे? 3.5. पण किती आहे? 2.5. जनरली मध्ये किती आहे? जनरली 13 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती असते? 2.5. आणि एक्सेप्शनली किती आहे? 3.5. एक्सेप्शनली मध्ये कुठले घ्यायचे तर ही नोट, बी नोट घ्यायची. बी 3 मध्ये बी जे आहे
13 इलेक्ट्रॉनचा. आता बघा कार्बन नायट्रोजन किती 6+7 13 इलेक्ट्रॉन, याची किती आले 2.5. का बरं? तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 7 आहे. 7 आहे, 7च्या पुढे आहे का नाही, 7 आहे म्हणून त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे 2.5. आणि 7च्या जर पुढे असता ऑक्सिजन असता त्याऐवजी तर त्याची बॉन्ड ऑर्डर किती आली असती 3.5. इम्पॉर्टंट आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. नोट 100% येणार 100%. परत एक बार सांगतो सगळ्या नोट, कारण इम्पॉर्टंट नोट आहे. ठीक आहे, परत एकदा जर तुम्हाला सगळ्या नोट सांगितलं तर तुम्हाला लक्षात येईल किती इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. ठीक आहे, ठीक आहे. तर नोट घ्या पहिली. जर बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये असेल तर मॅग्नेटिक नेचर कसं आहे पॅरामॅग्नेटिक असते. किती एक्झाम्पल 0.5 0.1.5. जर बॉन्ड ऑर्डर असेल तर त्याचं मॅग्नेटिक नेचर काय असणार तर पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. जर बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये नसेल तर मॅग्नेटिक नेचर हे जनरली डायमॅग्नेटिक असते. जनरली डायमॅग्नेटिक असते. ठीक आहे. एक्झाम्पल 1.0 2.0 3.0 ही काय बॉन्ड ऑर्डर आहे. ठीक आहे. एक्सेप्शनली काय बघा त्याच्यात 10 इलेक्ट्रॉन आणि 16 इलेक्ट्रॉन यांची बॉन्ड ऑर्डर पॉइंट मध्ये नसूनही त्यांचे मॅग्नेटिक नेचर कसं आहे पॅरामॅग्नेटिक आहे. कसं आहे एक्सेप्शनली येते. जनरली कशी असते तर डायमॅग्नेटिक, पण एक्सेप्शनली कशी आहे पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे. एक्झाम्पल साठी काय घेतलं आपण B2 आणि O2. B2 चे किती 10 इलेक्ट्रॉन होतात. बोरानचा ॲटॉमिक नंबर 5 आहे 5. तर त्याचे B2 चे टोटल इलेक्ट्रॉन किती 10 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती 8 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन, पण 2 ऑक्सिजन मॉलिक्युल आहेत म्हणजे 8 × 2 16 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 10 इलेक्ट्रॉन आणि 16 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर कशी आहे पॉइंट मध्ये नाही, पण कसं आहे त्याचे एक्सेप्शनली कसं आहे पॅरामॅग्नेटिक नेचर आहे. डायमॅग्नेटिक आहे का नाही तर पॅरामॅग्नेटिक नेचर. ठीक आहे. तिसरी नोट बघा इम्पॉर्टंट आहे. 13 इलेक्ट्रॉनचा ॲटम असेल 13 इलेक्ट्रॉनचा ॲटम असेल तर त्याची बॉन्ड ऑर्डर किती असते 2.5. 13 इलेक्ट्रॉनचा ॲटम असेल तर त्याची बॉन्ड ऑर्डर 2.5. आणि 13 इलेक्ट्रॉनचा जर मॉलिक्युल असेल आणि त्याच्या सेंट्रल ॲटम सोबत येणाऱ्या बाजूचा ॲटम आहे, सेंट्रल ॲटम सोबत येणारा जे ॲटम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 7च्या पुढे असेल म्हणजे 8 9 10. सेंट्रल ॲटमच्या बाजूला येणाऱ्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर 7च्या पुढे असेल 8 9 10 तर त्याची बॉन्ड ऑर्डर किती येणार 3.5 येणार. ठीक आहे. त्याचं मॅग्नेटिक नेचर तर पॉइंट मध्ये आल्यामुळे काय येणार पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. आणि जर 7च्या अलीकडे असेल, ठीक आहे, 13 इलेक्ट्रॉनचा मॉलिक्युल असेल आणि सेंट्रल ॲटम सोबत येणाऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर तर 7च्या अलीकडे किंवा 7 असेल तर त्याचं बॉन्ड ऑर्डर किती 2.5 आहे. मॅग्नेटिक नेचर पॅरामॅग्नेटिक असणार. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या, ह्याच्या नोट सुद्धा करा. ठीक आहे. आता आपण बघू काही आपल्याला ह्याच्यानंतर ही बघायचे आहे. एक 10-12चे एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला एक पूर्ण पाठ होऊन जाईल. आणि हे 10-12 एक्झाम्पल झाल्यानंतर आपण 2-3 MCQ कसं सोडवायचं त्या टेबलवरती असं ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर आपण काय घेऊ की 10-12 एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. तर एक्झाम्पल नंबर 1 बघू. ठीक आहे. N2 नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 7. N2 आहे म्हणजे 14 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. 14 इलेक्ट्रॉनचे ॲटॉमिक बॉन्ड ऑर्डर किती आपल्या 3 आहे. तर 3 असल्यामुळे त्याचं मॅग्नेटिक नेचर कसं आहे बघा 3.0 येणार. ठीक आहे. पॉइंट मध्ये नाही म्हणून मॅग्नेटिक नेचर किती येणार डायमॅग्नेटिक. ठीक आहे. तर NO+ घ्या. नंबर दुसरा एक्झाम्पल NO+. ठीक आहे. NO+. नायट्रोजनचे किती, ठीक आहे, नायट्रोजनचे किती इलेक्ट्रॉन आहेत 7 आणि ऑक्सिजनचे 8, पण एक पॉझिटिव्ह असल्यामुळे 7 2 14 इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे. त्याची किती येणार 3.0. 14 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर 3.0. मॅग्नेटिक नेचर सुद्धा कसं डायमॅग्नेटिक. ठीक आहे. नंबर 3 7-8 एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. O2 ह्याचे 16 इलेक्ट्रॉन आणि एक्स्ट्रा 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 18 इलेक्ट्रॉन. 18 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती आहे 1.0. कशी बॉन्ड ऑर्डर कशी काढतो तुम्ही ज्या टेबल मध्ये आपण बॉन्ड ऑर्डर, ठीक आहे, ती तुम्ही लक्षात घ्या. ती लक्षात जर ठेवलं तुम्ही बॉन्ड ऑर्डर तर तुम्हाला क्विक बघा तुम्ही कसं क्विक सेकंदामध्ये आन्सर देत आहे ना, तसं तुम्ही सुद्धा क्विक सेकंदामध्ये आन्सर देऊ शकता. आता ही पॉईंट मध्ये नाही 1.0 म्हणजे पॉईंट मध्ये नाही, त्याच्यामुळे ह्याचं काय मॅग्नेटिक नेचर डायमॅग्नेटिक. ठीक आहे. आता आपण ऑक्सिजनवरच घेऊ 4 नंबरचे घेऊ. तर O2- टोटल इलेक्ट्रॉन O2 घेऊ डायरेक्ट आपण. ठीक आहे. O2 साठी किती आले 16 इलेक्ट्रॉन. त्याचे बॉन्ड ऑर्डर किती आहे 2.0. त्याचं मॅग्नेटिक नेचर किती आहे पॅरामॅग्नेटिक.
का बरं? एक्सेप्शनली 2.0चं मॅग्नेटिक नेचर किती आहे? पॅरामॅग्नेटिक आहे. नाही त्याचं मॅग्नेटिक नेचर, कारण ते एक्सेप्शन आहे. टेबलमध्ये एक्सेप्शन बघितलं का, त्यामुळे त्याचं नेचर काय झालं? पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. तर O2 पॉझिटिव्ह इज इक्वल टू 15 इलेक्ट्रॉन झाले. 15 इलेक्ट्रॉन म्हणजे किती आले त्याची? 16ला जर 2.0 असेल तर 15ला किती असेल? 2.5. ठीक आहे. तर त्याचं मॅग्नेटिक नेचर किती येणार? पॅरामॅग्नेटिक, बिकॉज त्याची बॉन्ड ऑर्डर पॉईंट मध्ये आली. ठीक आहे. 5 नंबर झाला. 6 नंबरला काय घेऊ आपण? 6 नंबरला घ्या कोबाल्ट, CO. ठीक आहे. कार्बनचे 6 आणि ऑक्सिजनचे 8 इलेक्ट्रॉन म्हणून टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 14 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 14 इलेक्ट्रॉन साठी किती आहे? 3.0. मॅग्नेटिक नेचर डायमॅग्नेटिक. 7 नंबरचं काय एक्झाम्पल? 7 नंबरचं बघायचं आपल्याला. ठीक आहे. कोबाल्ट झालं, CO प्लस घेऊ. इम्पॉर्टंट आहे CO प्लस इज इक्वल टू ह्याचे किती टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 14. 14 मधून हे पॉझिटिव्ह असल्यामुळे एक गेलं, 13 इलेक्ट्रॉन. त्याची बॉन्ड ऑर्डर किती येणार? 3.5. 3.5 का बरं? तर आपण एक्सेप्शनल मध्ये एक्झाम्पल घेतलं, कारण आता ही कार्बन काय? सेंट्रल ॲटम आहे. ठीक आहे. ते समजा कार्बन हा सेंट्रल ॲटम आहे, ऑक्सिजन पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. सेंट्रल ॲटम सोबत येणार हे जे ॲटम आहे ऑक्सिजन, ह्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7च्या पुढे आहे. म्हणजे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. 7च्या पुढे असल्यामुळे त्याची बॉन्ड ऑर्डर काय येणार? 3.5. ठीक आहे. क्लिअर? 3.5 आल्यामुळे त्याचं पॉईंट मध्ये आले काय बॉन्ड ऑर्डर, तर त्याचं नेचर कसं असणार? पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. त्यानंतर 8 नंबरचं बघू. 8 नंबरचं काय बघतो आपण? CN. CN. तर त्याची सुद्धा किती इलेक्ट्रॉन आहेत? 13 इलेक्ट्रॉन आहेत. त्याची सुद्धा 13 इलेक्ट्रॉन आहेत आणि ह्याचे सुद्धा 13 इलेक्ट्रॉन आहेत. बघा, 13 असूनही दोघांच्या बॉन्ड ऑर्डर मध्ये फरक आहे. ठीक आहे. पॅरामॅग्नेटिक. का बरं? तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7 आहे. 7 असल्यामुळे त्याचं बॉन्ड ऑर्डर किती येणार? 2.5. आणि 8 असल्यामुळे 7च्या पुढे असल्यामुळे त्याची 3.5 येणार, कारण ते एक्सेप्शन आहे. ठीक आहे. आणखी 2 घेऊ का आपण? इम्पॉर्टंट घेऊ. B2 घ्या. B2 इज इक्वल टू 10 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 10 साठी किती आहे? तर 1.0. 12 साठी 2.0, 1.0. तर त्याचं मॅग्नेटिक नेचर कसं आहे? पॅरामॅग्नेटिक, बिकॉज ऑफ एक्सेप्शन आहे. 16 इलेक्ट्रॉन आणि 1.0 सुद्धा एक्सेप्शन आहे. ठीक आहे. आणखीन एक लास्ट घेऊ. त्याच्याही हे एक्झाम्पल झाल्यानंतर आपण MCQ घेऊ, म्हणजे तुम्हाला समजून जाईल किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. कुठलं घेऊ आणखी इम्पॉर्टंट? CO झालं. Be2 घेऊ. Be2 इक्वल टू टोटल इलेक्ट्रॉन किती? 8 इलेक्ट्रॉन. ॲटॉमिक नंबर 4. Bचे 2 मॉलिक्युल असल्यामुळे 8 इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे. तर त्याचे किती आहे? 0. तर डज नॉट एक्झिस्ट. त्याचे मॅग्नेटिक नेचर डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. एक्झिस्ट स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यानंतर आपण MCQ बघू. ठीक आहे. MCQ घ्यायचं आपल्याला. क्वेश्चन नंबर 1 घेऊ. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 घेऊ आपण. कामले कन्सिडर द फॉलोइंग स्पेसिस. कन्सिडर द फॉलोइंग स्पेसिस CN प्लस कॉमा CN मायनस कॉमा NO अँड CN. ठीक आहे. विच ऑफ द हॅव हायेस्ट बॉन्ड ऑर्डर. आता बॉन्ड ऑर्डर कसं काढतो आपण? ठीक आहे. तर त्या टेबलमध्ये आपण बॉन्ड ऑर्डर सगळ्याचे घेतलेले आहेत. ठीक आहे. CN मायनस घ्या, CN प्लस घ्या, CN मायनस, NO ऑप्शन आहे ते. ठीक आहे. A, B, C आणि D. ठीक आहे. NO झाल्यानंतर CN आलं. त्याचे टोटल इलेक्ट्रॉन आपण बॉन्ड ऑर्डर कसे काढतो? टोटल इलेक्ट्रॉन म्हणून. ठीक आहे. त्याचे टोटल इलेक्ट्रॉन किती? CN चे तर 14 इलेक्ट्रॉन आहे. सॉरी, CN मायनस आहे का नाही? तर CN मायनस चे किती? 14 इलेक्ट्रॉन आहे. त्याची बॉन्ड ऑर्डर किती झाली? तर 3.0 झाली. तर CN पॉझिटिव्ह. ह्याचे 6 आणि ह्याचे 7 इलेक्ट्रॉन आहेत, पण ह्याच्यातून 1 इलेक्ट्रॉन गेल्यामुळे 6 12 इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय त्याची बॉन्ड ऑर्डर किती झाली? 2.0. 12 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती असते? ठीक आहे. 7 आणि 6. ह्याच्यातून 1 इलेक्ट्रॉन मायनस झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज झाल्यामुळे किती? टोटल इलेक्ट्रॉन 12 झाले. ठीक आहे. NO मीन्स किती बघा, ह्याचे 8 आणि 7 13 इलेक्ट्रॉन. ठीक आहे.
NO ची किती होणार बघा 7 आणि 8, 8 आणि 8 16 म्हणजे 15 इलेक्ट्रॉन होतात. ठीक आहे, इज इक्वल टू 15 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती आहे 14 2.5. ठीक आहे, CN चे सुद्धा किती इलेक्ट्रॉन होतात, CN चे 13 इलेक्ट्रॉन होतात, कारण ह्याचे 6 आणि ह्याचे 7, 6 आणि 7 13 इज इक्वल टू 2.5. ठीक आहे, तर हायेस्ट बॉन्ड ऑर्डर मध्ये तर याचा आन्सर काय येणार बी. म्हणजे क्विक सेकंदामध्ये आपण ते जर आपल्याला टेबलच्या व्हॅल्यू जर पाठ असतील आणि एक्सेप्शन आपल्याला जर कळालेले असतील 100%, तर याचं क्विक आन्सर काढू शकतो आपण. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 झाला. आता क्वेश्चन नंबर 2 बघू. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 कडे बघू आपण. आता 2चं काय बघा, क्वेश्चन नंबर 2, विच वन ऑफ द स्पेसिस हॅव सेम बॉन्ड ऑर्डर. विच वन ऑफ द स्पेसिस म्हणजे कुठल्या स्पेसिस मध्ये जे एक्झाम आहे काय सॉरी ठीक आहे, जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामधले कुठल्या स्पेसिस, कुठल्या 2 स्पेसिसची बॉन्ड ऑर्डर का म्हणले सेम आहे म्हणजे. ठीक आहे, तर आता क्वेश्चन तर झाला आपलं. तर त्याच्यानंतर ये घेऊ. याचं काय O2, NO+. ठीक आहे, नंतर बीचं काय CN- CO. ठीक आहे, Cचं काय N2O2, O2. डीचं काय ऑप्शन आहे तर CONO. तर आपल्याला काय म्हणले तर कुठल्या स्पेसिसची, एची का बीची का सीची किंवा डीची, तर कुठल्या स्पेसिसची बॉन्ड ऑर्डर सेम आहे म्हणजे सेम आहे. ठीक आहे, आता आपण बॉन्ड ऑर्डर कसं काढतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून. ठीक आहे, तर O2 म्हणजे 16 इलेक्ट्रॉन आहेत, NO 7 आणि 15 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, 16 इलेक्ट्रॉन 15 इलेक्ट्रॉन. सी यांचे किती झाले 6, 6 आणि 7 15, 15 आणि 1 16 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आणि कोबाल्टची किती झाली 6 आणि 8 16 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता बाकीचे बघायची सुद्धा गरज नाही, कारण ह्याचा आन्सर ही चालेल. कारण ज्याचे इलेक्ट्रॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहे त्याची बॉन्ड ऑर्डर नियरली सेमच राहणार, कारण त्याची एनर्जी लेवल सेम आहे. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हणले कुठल्या स्पेसिसची बॉन्ड ऑर्डर सेम आहे म्हणजे. मग आता बाकीच्याच तर आन्सर सुद्धा बघायचं नाही, कारण आपण काटू जर शकलो तर आपल्याला घेऊन उत्तर मिळून जाते. आता खाल्ल्याची बघायची सुद्धा गरज नाही आपल्याला. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 3 घेऊ. हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि जी आता आपण आता हे 2 क्वेश्चन घेतले. आता जी 3रा क्वेश्चन आहे ती प्रिव्हियस इयर, तुम्हाला वाटत असेल कुठल्या पुस्तकातले अथवा म्हणा, तर अजिबात नाही. जी प्रिव्हियस इयर नीट क्वेश्चन आहे, नीटला विचारलेले क्वेश्चन आहे ही 2-3. आता 3रा क्वेश्चन घेऊ. ही तिन्ही सुद्धा कसे आहेत तर प्रिव्हियस इयर नीट मध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. NTN क्वेश्चन विचारलेला आपण बघा क्विक सेकंदामध्ये सोडवू शकाल का. ठीक आहे, आपण फक्त कशावर सोडवला क्वेश्चन तर त्या टेबलच्या व्हॅल्युएशन ऑफ टेबलची व्हॅल्यू आणि एक्सेप्शन सुद्धा महत्वाचे आहेत आपल्यासाठी. ठीक आहे, म्हणून तुम्ही टेबल आणि त्या नोट 3 जे नोट दिले मी शेवटी 3 नोट आणि 1 टेबल ती जर ठेवलो तुम्ही, म्हणजे तुम्ही जर लक्षात ठेवलं ते टेबल आणि ते नोट, तर तुम्हाला पैकीच्या पैकी क्वेश्चन सुटतील. नीटने जेवढे काही क्वेश्चन विचारले या मोठे आणि बॉन्ड ऑर्डरवर तुम्हाला जरा सुद्धा ही होणार नाही. आणि क्विक सेकंदामध्ये जर तुम्हाला 2 मिनिट लागत असेल तर तुम्ही अर्ध्या मिनिटामध्ये क्वेश्चन सोडू शकता. ठीक आहे ना. तर क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. ठीक आहे, आयडेंटिफाय अ मॉलिक्यूल विच डज नॉट एक्झिस्ट. डिफाय अ मॉलिक्यूल विच डज नॉट एक्झिस्ट म्हणजे त्याची बॉन्ड ऑर्डर किती यायला पाहिजे कंसामध्ये ठेवा, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 0 यायला पाहिजे, तर ती मॉलिक्यूल एक्झिस्ट करणार. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. याचं काय तर He2, बीचं काय C2, सीचं काय Li2. ठीक आहे, डीचं काय तर O2. आता ही तर आपण 2 बघितलेले आहेत, ही तर सुद्धा एक्झिस्ट मॉलिक्यूल आहे आणि ही सुद्धा एक्झिस्ट मॉलिक्यूल आहे. राहिला प्रश्न Li2चा. Li2ची बॉन्ड ऑर्डर किती आहे तर 1 आहे, 1.0. हेलियम मध्ये किती, हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, 2 मॉलिक्यूल असल्यामुळे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 4 इलेक्ट्रॉन. त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे तर 0.0. कुठला मॉलिक्यूल एक्झिस्ट करणार नाही He2. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. क्विक सेकंदामध्ये आपण आन्सर काढू शकलो का नाही, तर तुम्हाला तुमच्या माहितीस्तव तुम्ही जर आपण अगोदर दिलेला टेबल बॉन्ड ऑर्डर साठी जे टेबल तयार केला आपण, ते टेबल आणि नोट जर तुम्ही लक्षात ठेवलो तर तुम्हाला क्वेश्चन 100% तुम्हाला या मोटिव्हरला आणि बॉन्ड ऑर्डरला क्वेश्चन सुटून जाईल. ठीक आहे, तर थँक्स बाय. आपण नेक्स्ट लेक्चर उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे, बाय ऑल ऑफ यू गाईज.